श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या या सत्य अनुभवामध्ये। तर ज्या वेळेस एखाद्या भक्ताला श्री स्वामी समर्थ अनुभव देतात ना, तर खरोखरच त्या भक्ताचं आयुष्य सार्थक होऊन जातं। कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं ही काही साधी गोष्ट नसते। आणि तुम्हा सर्वांना मनापासून हे सांगू इच्छिते की जिथे तुम्ही स्वामींची भक्ती केली ना, तिथे सर्व देवी देवतांची भक्ती होत असते। कारण श्री स्वामी समर्थांनी विठ्ठलाचं रूप घेतलेलं आहे, स्वामींनी महादेवाचं म्हणजेच भगवान शंकरांचं देखील रूप घेतलेलं आहे। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आदिशक्ती म्हणजे आईचं देखील रूप आहे। त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना हे सर्व देव तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होत असतात। श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच खूप आगाध आहे आणि स्वामी हे कलियुगाचे देवता आहेत। त्यामुळे तुम्ही ईश्वराची भक्ती करणं हे प्रत्येक मानवासाठी गरजेचे आहे। मनापासून केलेली भक्ती कधी सुद्धा वाया जात नाही। कारण तुम्हीच विचार करा की तुम्ही कोणतंही कर्म करा, चांगले कर्म केले तर चांगले फळ, वाईट कर्म केले तर वाईट फळ। त्याचबरोबर तुम्ही पूर्वी लोकांनी म्हटलेलं ऐकलं असेल की तुझ्या कर्माची फळे तुलाच भोगावी लागणार आहेत। त्याचबरोबर जे काही तुम्ही कर्म कराल, वाईट कर्म केले तर त्याचे फळ तुम्हालाच भोगावे लागणार आहे। जर तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर असं म्हणतात की तुला देखील तेवढा त्रास होईल, किंवा तो व्यक्ती जेवढा तळमळतो त्याची हाय लागत असते। तर त्याचप्रमाणे तुम्ही विचार करा, जर तुम्ही ईश्वराची नामस्मरण केलं, ईश्वराची भक्ती केली, तर तुम्हाला त्याचं फळ का बरं मिळणार नाही? मग त्यामुळेच तर प्रत्येकाने ईश्वराची भक्ती करत असताना ही मनापासून मनोभावे भक्ती करणे खूप गरजेचे आहे। आणि हे सर्व मानवांसाठी, प्रत्येक मानव जातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येकासाठी हे खूप गरजेचं आहे। कारण हे कलियुगामध्ये कधी कोणाबरोबर काय घडेल कोणीही सांगू शकत नाही। परंतु ईश्वराची पॉझिटिव्ह शक्ती जर एखाद्या भक्ताबरोबर असेल तर कधीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये वाईट घडणार नाही। हे ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्या भक्ताला अनुभव हा नक्कीच येत असतो। तर मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे ईश्वराची भक्ती तुम्ही मनापासून करता, स्वामींची भक्ती मनापासून करताना, तर तिथे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही। कारण त्या भक्ताच्या आयुष्यावरती साक्षात श्री स्वामी समर्थ त्याचे प्रत्येक गोष्ट तारत असतात। त्याच्या आयुष्याचा भार हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात। त्यामुळे ईश्वराची भक्ती ही कधीसुद्धा वाया जात नसते। आणि आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे, हा अनुभव जेव्हा तुम्ही मनापासून ईश्वराची भक्ती करता, तर तेव्हाच तुम्हाला असे वेगवेगळे खूप सुंदर पावलोपावली स्वामी अनुभव देऊन जात असतात। प्रत्येक क्षणी तुम्ही तेवढाच ईश्वराला ठामपणे जाब देखील विचारू शकता आणि तेव्हा ईश्वराला देखील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागत असते। तर मित्र आणि मैत्रिणींना, अजून खूप अशी लोक आहेत की अंधकारामध्ये जगत आहेत। ईश्वर आहेत, ईश्वरावरचा विश्वास त्यांना, म्हणजे ईश्वर असे चमत्कार करतात, अशी खूप लोक आहेत की त्यांना विश्वास बसत नाही। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सांगितलेल्या अनुभवातून प्रत्येक लोकांच्या मनामध्ये ईश्वराविषयी, स्वामींविषयी हा विचार निर्माण होतो की आपण देखील स्वामींची भक्ती करायला हवी। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव हा संगमनेर येथे राहणाऱ्या एका विमल ताईंचा आहे। आणि मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच त्या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर मी सांगते की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी ही नक्कीच येणार आहे। तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्ही म्हणताल की ही कसली भक्ती, की ईश्वर प्रत्येक गोष्ट म्हणजे ईश्वराच्या चरणाशी सर्व काही अर्पण, आयुष्यच अर्पण केल्यागत स्वामी ईश्वर नेहमी पावलोपावली त्या ताईंना अनुभव देत आहेत। तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप अनुभव आलेले आहेत आणि त्या खूप अनुभवामधून प्रत्येकाला खूप काही शिकायला देखील भेटणार आहे। चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय काय अनुभव आले, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्याच तोंडून। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम
तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव विमल आहे आणि मी संगमनेर येथे राहणारे आहे. मला भरपूर स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. माझी सेवा म्हणजे मी पूर्वी खूप सेवा करायचे, परंतु म्हणजे हळूहळू माझी सेवा देखील कमी आलेली आहे आणि आता मला जशी जमेल त्या पद्धतीने मी सेवा तर करत असते, परंतु माझी सेवा जी आहे ना, तर मी एकदा सेवेमध्ये हरवून गेले की मला म्हणजे मी पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जाते, एवढी माझी मनापासून सेवा ही होत असते. प्रत्येक वेळी स्वामी माझ्या बरोबर असतात हे असे म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही देखील हे माझे अनुभव ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना देखील वाटेल की खरोखर स्वामींची लीला अगाध आहे आणि ज्या भक्ताने आपले आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं ना, तर त्या भक्ताला नेहमीच ईश्वर पावलोपावली अनुभव हे देत असतात. प्रत्येक पावलाबरोबर स्वामी त्या भक्तांच्या बरोबर असतात. तर माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करणार आहे, परंतु सुरुवात दिवाळीमध्ये मला आलेल्या अनुभवापासून मी करणार आहे. तर दिवाळीमध्ये आता गेलेली जी 2024ची जी दिवाळी होती, तर त्या दिवाळीमध्ये खूप मला सुंदर असा अनुभव दिलेला आहे. तर झालं असं होतं की दिवाळीमध्येच सोमवारचा दिवस होता, दिवाळीचा देखील दिवस होता. तर त्या दिवशीच पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये अथांग समुद्र होता, जिकडे तिकडे पाणीच होतं आणि त्या पाण्याकडे मी पाहत होते. एवढं सुंदर पाणी चमकत होतं, अगदी आकाशातील तारे जमिनीवरती म्हणजे पाण्यावरती उतरले आहेत असं वाटत होतं आणि त्याकडे मी एकटक पाहत होते. मला काही सुद्धा समजत नव्हतं की नक्की हे म्हणजे जिकडे पाहिल तिकडे चमकणारं एक वेगळंच दृश्य दिसत होतं आणि अचानकच त्या दृश्यातून एक आकृती दूरहून माझ्याकडे येत असताना मला दिसत होती, परंतु ते समुद्रातून नेमकं म्हणजे खूप दूर अंतरावरून काहीतरी आकृती माझ्याकडे येत होती हे मला दिसत होतं, परंतु ते काय आहे हे मला जाणवत नव्हतं. परंतु त्याला देखील काही वेळ लागला की मला ते काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी आणि तेव्हा मला समजले की ही साक्षात देवो के देव महादेव आणि माता पार्वतीचं रूप म्हणजे ते दोघेही माझ्याकडे येत होते आणि त्या समुद्रातून त्या दोघांनीही माझ्या जवळ येऊन अक्षरशः मला डोळे भरून मला दर्शन दिलं. तर हे म्हणजे खरोखरच ईश्वराची भक्ती करत असताना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ईश्वर आपल्या जवळ येतात आणि आपल्याला दर्शन देऊन जातात. तर दिवाळीतील सोमवारच्या दिवशी साक्षात महादेवाने आणि माता पार्वतीने मला समुद्रातून येऊन मला दर्शन दिलं. तर हा माझा पहिला अनुभव आणि त्यानंतर ना मला जो दुसरा अनुभव आला ना, मी खरोखरच इतकं मला म्हणजे आनंद झाला, इतका आनंद झाला की साक्षात महादेव आणि माता पार्वतीने आदिशक्तीने मला दर्शन दिलं. त्यामुळे मी खरोखरच स्वतःला खूप धन्य मानते की मला ईश्वराने दर्शन दिलं. तर त्यानंतरचा जो दुसरा अनुभव आहे तो अनुभव असा होता की जो लक्ष्मीपूजन होतं दिवाळीतीलच. तर त्या लक्ष्मीपूजन दिवशीच असं झालं होतं की त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी मी रांगोळी काढलेली होती, तर त्या रांगोळीमध्येच अचानक म्हणजे मी खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. तर त्या रांगोळीमध्येच असं झालं की एक फुलपाखरू, खूप मोठं फुलपाखरू होतं, म्हणजे आपल्या जसं हाताचा तळहात असतो तर एवढं मोठं फुलपाखरू होतं आणि ते रांगोळी काढल्यानंतर मी रांगोळीची पूजा वगैरे केली आणि हळदी कुंकू वाहिल्यानंतर अगरबत्ती एक फूल देखील ठेवलं. तर तिथे ना एक सुंदर असं फुलपाखरू आलं आणि ते रांगोळीवरती येऊन बसलं आणि बसल्यानंतर म्हणजे त्याचे पंख देखील खूप सुंदर होते आणि त्याच्या पंखावरती ठिपके होते म्हणजे असे ठिपके गोल गोल. तर 3-3 एका पंखावरती 3-3 ठिपके फुलांचे होते. खूप सुंदर होतं ते दिसायला आणि मग ते ना फुलपाखरू मी म्हणजे सारखीच येऊन पाहायची की आता ते फुलपाखरू कधी जातंय किंवा किती वेळ थांबतंय हे मला पाहण्याची खूप उत्सुकता होती. आणि असं म्हणतात की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्ही केलेल्या सेवेला ईश्वर हे येतच असतात. तर त्यावेळेस ना ते फुलपाखरू दिवसभर तेथेच त्या म्हणजे रांगोळीवरती बसलेलं होतं. तर त्यानंतर ना मग संध्याकाळी मी म्हणजे आतुरतेने मला वाटलं की याला काय झालं की काय हाले ना, कुठे जाईना, काही नाही. त्यानंतर मी त्याच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि नमस्कार देखील केला. म्हणजे मुजरा स्वामींना जसा मुजरा करतात तर त्या पद्धतीनेच मुजरा देखील केला आणि म्हणजे हातात त्याला स्पर्श केला. तर त्यानंतर ते फुलपाखरू उडून गेलं. तर हा माझा दुसरा अनुभव होता. तर आता मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो म्हणजे 11 जानेवारीला आम्ही फिरायला गेलो होतो केरळला. त्यावेळेस मीनाक्षी मंदिरामध्ये गेलो होतो, कन्याकुमारीला आणि त्याचबरोबर आम्ही तेथे असणाऱ्या खूप वेगवेगळे देव होते. तर त्या देवांना देखील म्हटलं की आपण जायचं आणि रामेश्वरीच्या मंदिरामध्ये देखील गेलो होतो. त्यावेळेला
खूप सुंदर म्हटलं की आता आपण सर्व देवी देवतांचं दर्शन देखील घ्यायचं. तर तेव्हा ना असं झालं होतं की आमची टूर निघालेली होती आणि आमच्या तेथील अशा 9 जण आम्ही होतो की ते जाणार होतो. आणि हां, त्याचबरोबर मला लक्ष्मीपूजनच्या वेळेस एका म्हणजे छोटासा जसं रांगोळी काढलेली होती ना, तर तेव्हाचाच एक अनुभव म्हणजे असं झालं होतं की माझी सेवा म्हणजे तेव्हा ना जास्त काय नाही, कारण दिवाळीचं फराळ वगैरे बनवायचं होतं. तर त्यामुळे म्हटलं की आपण सेवा करून घेऊया, थोडीशी सेवा करूया. तर त्यावेळेस ना मी सेवेला बसले. तर गुरुमंत्र मी 3 माळी जप केला. त्यानंतर लक्ष्मी मंत्र देखील 3 माळी जप केला आणि माझी जी नित्य सेवा होती ती आटपली. आणि मग म्हटलं की आज लक्ष्मीपूजन आहे. मग मी दंडवत घालायचा म्हटलं की आपण आज दंडवत घालूनच लक्ष्मी मातेला नमन करायचं. तर त्यावेळेस ना मी लक्ष्मी मातेची पूजा वगैरे अगोदरच पूर्णपणे आटपून घेतलेली होती आणि लक्ष्मी मातेचं आवडतं फूल मी असं भलं मोठं लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती देखील ठेवलं होतं. तर जसा मी दंडवत घेतला आणि उभी राहिले, तर तेव्हा ना ते अचानकच मी लक्ष्मी मातेकडून पाहत होते आणि मला असं वाटत होतं की माता माझ्याकडे पाहत आहे. आणि त्यावेळेस अचानकच मातेच्या डोक्यावरील फूल खाली तिच्या पायापर्यंत पडलं आणि त्यानंतर ते गरंगळत माझ्या पायापर्यंत आलं. म्हणजे मी एवढी खुश होऊन गेले की पूजनलाच मला लक्ष्मी मातेनं म्हणजे आशीर्वाद दिला की मी तुझ्या बरोबर आहे. त्यामुळेच लक्ष्मी मातेच्या डोकावरचं फूल माझ्या पायापर्यंत आलं. तर हा अनुभव माझा खरोखरच खूप सुंदर मला अनुभव आलेले आहे. आणि जिथे आपलं ईश्वराची आपण भक्ती करतो ना, तर तेव्हा ईश्वर आपल्याला पावलोपावली अनुभव हे देत असतात. तर 11 जानेवारीला देखील आम्ही फिरायला जाणार होतो. तर त्यावेळेस तयारी वगैरे केली आणि भली मोठी बॅग, कारण सर देखील माझ्या बरोबर होते. आणि मग त्यामुळे बॅग वगैरे भरपूर भरून घेतलेली होती. म्हटलं की तिथे 13 दिवसाची ट्रिप होती ना, मग काही लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या देखील घेतल्या होत्या. आणि आम्हाला म्हणजे मी जातानाच प्रार्थना केलेली होती की आम्हाला ना दर्शन खूप चांगल्या प्रकारे होऊ द्या, कारण आम्ही इथून तिथपर्यंत आलेलो आहेत आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन होऊ द्या. तर त्यानंतर आम्ही ते पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही मीनाक्षी मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे 5-5 तास कंटिन्यू उभं राहायचं. म्हणजे रांग एवढी मोठी होती की दर्शनाला म्हणजे कंटाळून अगदी जायचो. आणि त्यानंतर तिथे गेलो तर दर्शन देखील झालं नाही, बाहेरूनच दर्शन झालं. आतमध्ये जायला म्हणजे एवढं ढकलतच पुढे नेत होती. त्यानंतर रामेश्वरीमध्ये देखील तसंच झालं की म्हणजे भली मोठी लाईन आणि त्या लाईनमध्ये उभं राहून कंटाळा. त्यानंतर बाहेरूनच दर्शन, म्हणजे एवढं काय दर्शन आपल्याला जवळून एवढं होईन असं झालं. तर त्यानंतर कन्याकुमारीमध्ये देखील तेच झालं. मग मला खूपच वाईट वाटायला लागलं की मग तिथे जे होतं श्रीलंका तिथून थोड्याच अंतरावरती होती. तर आमचं जे 13 दिवसाची ट्रिप होती ती खूप चांगल्या प्रकारे झाली. परंतु माझ्या मनामध्ये एक खंत होता, एक राग होता की मी एवढ्या दुरून आले, मग मला काय घरी फोटोमध्ये काय दर्शन वगैरे घेता येत नाही का? मी तिथून इथपर्यंत जे मूळ पीठ आहे तिथपर्यंत आले दर्शन घ्यायला, परंतु मला देवी देवतांनी दर्शनच दिलं नाही. म्हणजे मला खूप वाईट वाटू लागलं होतं की देवी मातेने मला दर्शन दिलं नाही आणि मला जवळून दर्शन घ्यायचं होतं. मी एवढ्या दुरून आले आणि मला जवळून दर्शन सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे मी जराशी सर्व देवी देवतांवरती रुसलेलीच होते. मला खूप वाईट वाटत होतं की मी एवढ्या दुरून दर्शन घेण्यासाठी आले आणि मला दर्शन सुद्धा झालं नाही. त्यामुळे मनामध्ये एक खंत होती की मला दर्शनच मिळालं नाही, म्हणून खूप वाईट वाटायचं. आणि मी रुसलेली देखील होते आणि मी म्हणायचे की मला तुम्ही दर्शन दिलेलं नाही, मग मी घरीच दर्शन घेतलं असतं ना, मग मी इथपर्यंत कशाला आली असती. आणि मी इथपर्यंत आले आणि मला साधं दर्शन सुद्धा झालं नाही. त्यामुळे मनामध्ये खूप वाईट वाटत होतं. आणि मग मी सारखीच म्हणायचे, स्वामींना म्हणायचे, लक्ष्मी मातेला म्हणायचे की मी इथपर्यंत आले, मग तुम्ही मला दर्शन नाही दिलं, मग मला काय घरी दर्शन घेता येत नव्हतं का? मी एवढ्या लांब तुमचं दर्शन घेण्यासाठी आले आणि तुम्ही नाही मला दर्शन दिलं, अशी मी सतत मनामध्ये म्हणायचे. आणि मला खूप वाईट वाटत होतं, कारण मला दर्शनच झालं नव्हतं आणि मला दर्शनात जवळून घ्यायचं होतं आणि मला डोळे भरून सर्व मातांना पाहायचं होतं, परंतु मला ते झालंच नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं. आणि मग असं करत झाले 13 दिवसाची ट्रिप देखील झाली आणि जिकडे तिकडे हेच झालं, म्हणजे मला जवळून कोणत्याच देवी देवतांचं दर्शन झालंच नाही. आणि त्यानंतर परतीचा प्रवास झाला. परतीचा प्रवास असताना आता तिथून काय खरेदी केलेली, त्यामुळे भली मोठी बॅग, सरांजवळची वेगळीच, माझ्या जवळची वेगळीच आणि गच्च भरलेली होती. मग ट्रेनमधून प्रवास करत असताना तिथे एक असा तरुण म्हणजे होता की तो ना आता जसं साईबाबाचे सिरियल वगैरे लागते, तर त्या साईबाबासारखा जो सेम
सेम साईबाबांसारखा दिसणारा एक तरुण मुलगा तिथे उभा होता. आणि तेव्हा ना मला असं म्हणजे विचार पडला होता की आता एवढी मोठी बॅग मी कशी उतरणार म्हणजे रेल्वेतून खाली. तर त्यावेळेस ना मला खूप टेन्शन आलं होतं, त्या बॅग घेऊन कसं उतरायचं. तर मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी अहो मी एवढी मोठी बॅग तर आणली, पण आता मी उतरणार कशी, मला काहीच समजणं असं झालं आहे. कारण बॅग देखील खूप जड आहे आणि मला उतरायला देखील मी कशी उतरणार. म्हणून मी मनातल्या मनामध्ये मी स्वामींना अशी प्रार्थना करत होती की स्वामी मी आता ही बॅग घेऊन कशी उतरणार खाली. परंतु म्हटलं की चला आता बघू उतरायच्या टायमिंगला काय करायचं ते बघूया. तर त्यानंतर मग थोडा वेळ गेल्यानंतर त्या मुलाकडे मी ना सारखी पाहायची, कारण मला ना तो तरुण सेम टू सेम साईबाबांचा, जसे साईबाबा दिसतात ना तसे सेम टू सेम तो तरुण मला तसाच दिसत होता. आणि जेव्हा माझा स्टॉप जवळ आला तर तेव्हा त्या तरुणाला मी म्हटलं की अरे मला एवढी बॅग उतरायला थोडीशी मदत कराल का. तर त्यानंतर त्याने हो म्हटलं, म्हणजे कोणत्याही प्रकारे काहीच रिॲक्शन दिले नाही. त्याने असं सांगितलं. तर त्यानंतर ना मला असं वाटलं की म्हणजे आजकाल काही मुलं ऐकतात, काही मुलं ऐकत नाहीत. तर त्यावेळेस मला असं वाटलं की हा गाण्यामध्येच, त्याच्या कानाला हेडफोन वगैरे होता, तर म्हटलं की हा गाण्यामध्येच हो म्हटला की मला खरोखरच बॅग उतरवून देतोय, हा देखील मनामध्ये प्रश्न राहिला. तर जेव्हा माझा स्टॉप आला तर जेव्हा मी म्हटलं की म्हणजे आता मला इथे उतरायचं होतं, तर तेव्हा मी उतरायला लागले. तर त्या मुलाने पटकन माझी बॅग उचलली आणि डायरेक्ट खाली आणून ठेवली. म्हणजे मला एवढा आश्चर्याचा एकदम धक्काच बसला की हा मुलाने डायरेक्ट बॅग उचलली आणि रेल्वेतून खाली आणून ठेवली. म्हणजे मला म्हणजे आश्चर्यच वाटलं की हा मुलगा नुसता हू केला आणि आणतोय की नाही हे देखील, आणि त्याने कन्फर्म सुद्धा केलं नव्हतं की मी ठेवतो बॅग, तुम्ही काळजी करू नका, असं काही सुद्धा नाही. त्यामुळे मला एकदम आणि असं वाटलं की खरोखरच ना आपली काळजी ही स्वामींनाच असते आणि स्वामी आपल्याबरोबर असल्यानंतर काहीही घाबरण्याची गरज नसते. हा देखील मनामध्ये आलं की खरोखरच स्वामी आहेत ना, मग घाबरण्याची गरज नाही. त्यानंतर आमची म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ट्रिप देखील झाली. आम्ही घरी आलो, आजारी पडलो नाही, काही सुद्धा नाही, एकदम ठणठणीत, कोणत्याही प्रकारे काही सुद्धा त्रास नाही, काही सुद्धा नाही. 13 दिवसाच्या ट्रिपमधून म्हणजे कसं असतं की जेव्हा आपण बाहेर वगैरे फिरायला जातो तर त्यानंतर ना असं होत असतं की कंटाळा येतो, अंग दुखतं किंवा पाणी बदलल्यामुळे सर्दी वगैरे असं थोडा आजार का होईना परंतु लागत असतो. पण त्यावेळेस ना मला काही सुद्धा नाही, आम्ही सर्वजण एकदम नॉर्मल. तर हा देखील आमचा अनुभव की तेथे देखील. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर असं झालं की मला म्हणजे दर्शन वगैरे आपण विचारतात काही लोक की दर्शन वगैरे कसं झालं, काय झालं. तर तेव्हा ना मनामध्ये थोडंसं वाईट वाटत होतं की माझं दर्शन चांगलं झालं नाही, एवढ्या दूरवर गेले परंतु दर्शनच चांगलं झालं नाही, असं म्हणजे मनामध्ये होतं. तर त्या रात्री ना मग मी झोपले संध्याकाळी. तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा थकवा वगैरे काही नव्हतं, जसं नॉर्मली घरी होतो तर त्याच पद्धतीने फ्रेश होतो. आणि त्या दिवशी मग संध्याकाळी झोपल्यानंतर पहाटे एक मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये ना एक सुंदर अशी स्त्री होती. तिच्या कपाळी लाल बुंद असं कुंकू होतं, केस असे काळे भोर होते, असे कमरेच्या खालीपर्यंत केस होते तिचे. आणि तिने केस अशी खाली सोडलेले होते, केसामध्ये गजरा होता आणि हिरवी साडी घातलेली, खूप सुंदर दिसत होते. हिरव्या बांगड्या हातामध्ये होत्या आणि खूप सुंदर सुवासिनी जशी असते ना तशी सेम टू सेम तशीच होती. एक सुवासिनी कशी एकदम नटून थटून एकदम मस्तपैकी दिसते, तर त्या पद्धतीनेच ती आली माझ्याजवळ आणि मला म्हणाली की तुला काय झालं आहे. तर तेव्हा मी काहीच बोलले नाही. तर त्यावेळेस तिने मला सांगितलं की तू काय कर की माझ्या हातामध्ये चिमूटभर तांदूळ ठेव. तर तेव्हा ना मी तिच्या हातामध्ये चिमूटभर तांदूळ ठेवले आणि त्यानंतर तिनं सांगितलं की माझ्या हातामध्ये चिमूटभर कुंकू ठेव. तर त्यानंतर मी चिमूटभर कुंकू देखील ठेवलं आणि त्यावेळेस ना ती सुवासिनी मला म्हणाली की आता या माझ्या हातामध्ये तुला काय दिसतंय ते पहा. तर त्यावेळेस ना म्हणजे मला एकदम तिनं तसं म्हटल्यानंतर मी तिच्या हातामध्ये पाहिलं तर मला ना एकदम अशी म्हणजे देवी त्यामध्ये माता लक्ष्मीचं रूप, म्हणजे माता लक्ष्मी त्यामध्ये दिसली. तर म्हणजे मी तिला सांगितलं की यामध्ये तर माता लक्ष्मी दिसते आहे. तर त्यावेळेस ती मला म्हणाली की पुन्हा अजून एकदा त्यामध्ये पहा, आता तुला माता लक्ष्मीचं दर्शन झालंच आहे तर अजून एकदा पहा. तर जेव्हा मी दुसऱ्या वेळेस त्या तांदूळ आणि हळदीमध्ये कुंकवामध्ये पाहिलं तर त्यावेळेस ना श्री स्वामी समर्थ दिसले आणि तेव्हा ती अजून मला म्हणाली की अजून एकदा तू पहा. तर त्यानंतर मी त्यामध्ये पाहिलं तर मला श्री गजानन महाराज दिसले आणि म्हणजे मी एकदम हरकून गेले की याच तांदळामध्ये एवढ्या देवी देवतांचे चेहरे आणि म्हणजे कसं काय दिसत आहेत. तर त्यानंतर ते हसले आणि तेथून निघून गेले. तर त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे मी
कन्याकुमारीला, मीनाक्षी मातेला आणि रामेश्वरीच्या मंदिरात गेले ना, तर ते हेच तिने मला साक्षात घरी येऊन दर्शन दिलं. ती सुवासिनी ही ती देवीचा अवतार आणि त्यामध्येच सर्व हे सामावलेले आहे, जे आज तुझ्या प्रत्येक भक्तीने, प्रत्येक भक्तीने प्रसन्न झालेले आहे. तर तिने ते तळातामध्ये मला सर्व देवी देवतांचं दर्शन दिलं. तर हे खरोखरच माझ्यासाठी खूप सुंदर म्हणजे एवढं म्हणजे मी भक्ती करते आणि एवढं मोठं फळ मला मिळतं, ही काही साधी गोष्ट नाही. आणि या सेवेने खरोखरच मी खूप प्रसन्न झाले. आणि हा देखील माझा अनुभव. आणि त्या अगोदरचा म्हणजे अजून एक अनुभव म्हणजे असं झालं होतं की मी आणि आमचे सर आम्ही दोघेही संध्याकाळचं फिरायला वगैरे जातो, म्हणजे सकाळी जातो, संध्याकाळ जातो. ज्या पद्धतीने सकाळी वेळ भेटला तर सकाळी आणि दोन्ही टायमिंगला कधी जातो, कधी एका टायमिंगला जातो. तर असं एक वेळेस आम्ही दोघेही फिरायला गेलेलो होतो. तर त्यावेळेस ना, जसं स्वामींचा आपण फोटो पाहत असतो, तर तिथे एक श्वान दिसत आहे बघा. स्वामींच्या फोटोमध्ये श्वान आहे. तर तसं म्हणजे रेषाचं श्वान आहे. तर तो एके दिवशी ना असं झालं होतं की ते श्वान ना आम्ही फिरायला जात असताना आमच्या मागे फिरत होतं. तर त्यावेळेस मग म्हटलं की अरे बापरे, हे तर स्वामींच्या जवळ असणारं श्वान असंच सेम टू सेम आहे. तर तेव्हा ना मग मी एक बिस्किटचा पुडा घेतला आणि त्या श्वानला खायला घातला. त्यानंतर म्हणजे ते ओळखीचं झालं ना. तर त्यानंतर मग ते आम्ही जेव्हा कधी फिरायला वगैरे जायचो, तर कधी ते दिसलं तर मी त्याला बिस्किटचा पुडा वगैरे द्यायची खायला. तर एके दिवशी असं झालं की आम्ही दोघेही फिरून घरी आलो. घरी आल्यानंतर ते श्वान देखील हळूहळू आमच्या पाठीमागेच आलं. तर आम्हाला कसं वाटलं की आता ते जाईल, कारण ते दररोज आमच्या पाठीमागे येत नाही, म्हणजे गेटच्या आत येत नाही, ते तिथूनच परत जातं. तर त्यावेळेस आम्ही जेव्हा दोघेजण आलो घरी, गेट वगैरे उघडला, तर आम्ही दोघेही आत आलो. तर त्याबरोबर एके दिवशी ते श्वान देखील आमच्या बरोबरच आत आले आणि त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे अजून लाल तांबट रंगाचे 4 अजून श्वान आतमध्ये आले. तर आल्यानंतर म्हणजे मला एकदम मी घाबरल्यागतच झाले. म्हणजे एवढ्या आता घरामध्ये गेटच्या आत आल्यानंतर मग काय होतंय, म्हणजे कधी काही मनामध्ये येत असतं की भांडण वगैरे लागलं तर काय झालं तर असं. तर त्यावेळेस मी एकदम घाबरून गेले. परंतु ते म्हणजे सर तर निघून आत गेलेलेच होते. मीच त्या गेटच्या आतमध्ये येत होते आणि सर निघून पुढे गेलेले होते. तर तेव्हा ना ते श्वान आला आणि चटकन माझ्या पायावरती डोकं ठेवलं त्याने. म्हणजे मला काहीच समजलं नाही. अगदी क्षणामध्येच हे सर्व काही घडले. ते माझ्या पाठीमागे धावत आले. त्याच्या पाठीमागे अजून 4 श्वान धावत आले आणि ते आलं आणि माझ्या पायावरती डोकं ठेवलं आणि माघारी फिरून त्याने पाहिलं, तर ती 4ही श्वान पळून गेले आणि त्यानंतर हे देखील निघून गेलं. हे अगदी क्षणामध्ये घडलं. ते आलं, त्याने डोकं टेकवलं आणि निघून गेलं. तर त्यानंतर ना मला एवढं म्हणजे वाईट वाटलं की साक्षात श्री स्वामी समर्थांचं म्हणजे एक श्वानचं रूप म्हणजे साक्षात दत्त गुरूंचेच एक आहे. म्हणजे सर्वांना माहीत आहे की त्याचं किती महत्त्व आहे आणि त्यानं येऊन डोकं टेकवणं ही काही साधी गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मग मी घरी येऊन देखील सांगितलं, स्वामींचे आभार मानले. खरोखरच मी खूप धन्य झाले. तर त्यानंतर म्हणजे मला खूप आनंद वाटला की साक्षात श्री स्वामी समर्थांच्या श्वान माझ्या घरी आला आणि हे असं करून गेल्यानंतर मला म्हणजे एक वेगळेच म्हणजे असा अनुभव यायला लागला. तर हा देखील माझा अनुभवच होता. तर अजून एक आहे, म्हणजे तेव्हा म्हणजे मी घरीच होते आणि सर मठामध्ये गेलेले होते आणि मठामध्ये गेलेले असताना तेथे स्वामींचं नामस्मरण आणि श्री गुरुदेव दत्तांचा देखील जप चाललेला होता. तर तिथे बसूनच सर जप करत होते. तर सरांनी घरी आल्यानंतर हा मला तिथे घडलेला प्रसंग सांगितला होता. तर तेथे त्यांचा जप वगैरे चाललेला होता. तर अचानकच म्हणजे मांडी घालून बसून जप चालला होता. तर त्यावेळेस ना पांढऱ्या रंगाचं श्वान कुठून, म्हणजे एवढं सर्व तिथे गर्दी होती, खूप लोक जप करत होते आणि तेव्हा ना ते श्वान जवळ आलं आणि जवळ येऊन अचानकच मांडीवरती येऊन बसलं आणि मांडीवरती बसल्यानंतर आसपासची लोक देखील होती. तर ते बघायला लागली की अरे बापरे, इतकी लोक इथे आहेत आणि यांच्याच मांडीवरती जाऊन श्वान बसला आणि त्यानंतर थोडा वेळ बसला आणि ते उठून पुन्हा निघून गेलं आणि निघून गेल्यानंतर परत ते दुसऱ्या कोणाच्याही मांडीवरती नाही येऊन बसलं. तर ते पुन्हा थोड्या वेळानं अजून आलं आणि पुन्हा त्यांच्याच मांडीवरती येऊन बसलं. तर असं त्या श्वानाने 3 ते 4 वेळा म्हणजे असं केलं की ते जायचं, परत यायचं, परत थोड्या वेळ मांडीवर बसायचं आणि निघून जायचं, असं त्याने 3 ते 4 वेळा केलं. परंतु तिथे लोक ना खरोखरच खूप आश्चर्य झाली की म्हणाली की तुम्हाला ना खरोखरच श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्यामुळेच श्वान तुमच्या मांडीवरती येऊन बसत आहे. ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे ना
म्हणजे एवढा आनंद होतो की जेव्हा आपण केलेली भक्ती ईश्वर स्वीकार करतात आणि आपल्याला खूप सुंदर सुंदर वेगवेगळे अनुभव जेव्हा येतात ना, तेव्हा प्रत्येकाचे जीवन हे धन्य होत असते। आणि मी ना प्रत्येक अनुभव जेव्हा मला येत असतो ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात। कारण मला म्हणजे असं वाटतं की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्याला आशीर्वाद देणं ही काही साधी गोष्ट नाही। आपल्या प्रत्येक भक्तीला आपल्यासाठी येणं, आपल्या म्हणजे भक्तीवरती प्रसन्न होऊन आपल्याला अनुभव देणं ही खरोखरच साधी गोष्ट नाही। त्यामुळे माझे हे अनुभव होते। म्हटलं की कोणाला काही जर उपयोगी पडला किंवा कोणाला असं वाटतं की ईश्वर आहेत, ईश्वर नाहीत, तर खरोखरच ईश्वराची भक्ती जो भक्त मनापासून करतो ना, तर त्याला 100% अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत। आणि ते खरोखरच खूप सुखद असतं। खूप म्हणजे असं वाटतं की जणू काय स्वर्गातला अनुभव तेथे होत असतो। इतका म्हणजे आनंद होतो की ईश्वराने जेव्हा आपल्याला एखादा अनुभव देतात ना, त्यावेळेस खरोखरच खूप आनंददायी असतो। त्यामुळे जी लोक ईश्वराची भक्ती करतात ना, त्यांना हा अनुभव खरोखरच येऊन हा नक्कीच जात असतो। तर हे सर्व माझे अनुभव होते। तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या विमल ताईंचा, ज्या संगमनेर येथे राहणाऱ्या ताई आहेत, खरोखरच खूप सुंदर अनुभव होते, खूप सुंदर। कारण असे अनुभव यायला देखील भाग्य असावं लागतं। साक्षात माता लक्ष्मीनं म्हणजे डोक्यावरचं फूल चरणाशी अर्पण करणं ही काही साधी गोष्ट नाही। आणि प्रत्येकाचा अनुभव मला ना, प्रत्येक अनुभव या ताईंचा आवडलेला आहे, काळजाला भिडणारा अनुभव आहे। कारण लहान असो किंवा मोठा असो, परंतु ईश्वराने अनुभव देणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे। कारण ईश्वराच्या चरणाशी जेव्हा आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो ना, तेव्हाच ईश्वर आपल्याला अनुभव हे देत असतात। आणि मित्र आणि मैत्रिणींनो, अनुभव ज्या भक्ताला येतात ना, तो भक्त खरोखरच खूप भाग्यवंत असतो। आणि या संपूर्ण भाग्यवंताच्या लिस्टमध्ये त्याच लोकांची नावं येतात की ज्या लोकांना अनुभव आलेले असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, म्हणजे हा अनुभव खूप सुंदर होता, या ताईंचा अनुभव। तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे। तुमचा अनुभव ऐकून एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला तर स्वामी तुम्हाला अजून खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात। तुम्ही अनुभव शेअर केल्यानंतर एखादा भक्त स्वामींच्या भक्तीमध्ये येतो, ईश्वर भक्तीचा मार्ग निवडतो ना, म्हणजे खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांचं जे स्वामी भक्त आहेत, तर आपल्या चॅनलचा एकच म्हणजे ध्येय आहे, ते म्हणजे भक्तानं भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे। प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करायचे आहे। कारण प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे। त्यामुळे प्रत्येकाचे जीवन स्वामीमय हे नक्कीच करायचे आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। तर तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा। तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।